Friends, now we'll continue the explanation of the speech Let's March Part 2. So let's begin. His answer made me angry. त्याचे उत्तर ऐकून मला राग आला. It still makes me angry. आजही येतो. As a child, I had a vision of tomorrow. एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली होती. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमारो. विजन म्हणजे काय? दृष्टी. कोणती दृष्टी पाहिली होती? विजन ऑफ टुमारो. उद्याची दृष्टी आज तेव्हाच मी पाहिली होती. अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. कोणती दृष्टी पाहिली होती? अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. मुलगा माझ्यासोबत तिथे बसलेला असेल अभ्यास करत. A vision of the cobbler boy sitting with me in the classroom. तो चर्मकाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला असण्याची दृष्टी. Now that tomorrow has become today. आणि आता तो जो उद्या होता ना त्याचा आज झालेला आहे. Has become म्हणजे झालेला आहे, बनलेला आहे. उद्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? आजमध्ये झालेलं आहे. आय एम टुडे अँड यू आर टुडे. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव द राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन, राईट टू सेफ्टी, राईट टू डिग्निटी, राईट टू इक्वॅलिटी अँड राईट टू पीस. राईट म्हणजे काय? हक्क, हक्क, अधिकार. कशाचा अधिकार आहे? नाऊ दॅट टुमारो हॅज बिकम टुडे. तो उद्या आता आज झाला आहे. आय एम टुडे, तो आज मी आहे. अँड यू आर टुडे, आणि तो आज तुम्हीही आहात. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव द राईट टू लाईफ. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार आहे. राईट टू हेल्थ, आरोग्याचा अधिकार आहे. राईट टू एज्युकेशन, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. राईट टू सेफ्टी म्हणजे सुरक्षिततेचा अधिकार आहे. राईट टू डिग्निटी, सन्मानाचा अधिकार आहे. राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार आहे. अँड राईट टू पीस म्हणजे शांततेचा अधिकार आहे. व्हॉट राईट्स शुड एव्हरी चाइल्ड हॅव इन आवर टाइम्स. कोणते अधिकार प्रत्येक मुलाला पाहिजेत बरं? राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन, राईट टू सेफ्टी, राईट टू डिग्निटी, राईट टू इक्वॅलिटी अँड राईट टू पीस. शांततेचा देखील अधिकार आहे प्रत्येक मुलाला. Today, beyond the darkness, I see the smiling faces of our children in the blinking stars. Beyond the darkness म्हणजे या अंधकाराच्या पलीकडे, I see the smiling faces of our children in the blinking stars. म्हणजे झगमगणाऱ्या ताऱ्यांमध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. Today, in every wave of every ocean, I see my children are playing and dancing. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये, in every wave of every ocean, प्रत्येक सागराच्या प्रत्येक लाटेमध्ये, I see my children are playing and dancing. मला दिसतात, मी आपल्या मुलांना खेळताना व नाचताना पाहत आहे. Today, in every plant, in every tree and mountain, I see our children growing freely with dignity. म्हणजे आज in every plant, प्रत्येक रोपट्यामध्ये, in every tree, प्रत्येक वृक्षामध्ये, and mountain आणि पर्वतामध्ये, I see, मी पाहतोय काय? our children growing freely with dignity. म्हणजे प्रत्येक मुलांना मुक्तपणे मानानं मोठं होताना मी पाहत आहे. फ्रेंड्स,
आय वॉन्ट टू सी. मित्रांनो, मला पाहायला आवडेल. आय वॉन्ट टू सी, मला पाहायचं आहे. फ्रेंड्स, आय वॉन्ट टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावं आणि अनुभवावं असं मला वाटतंय. फ्रेंड्स, आय वॉन्ट टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मला तुमच्यामध्ये तो आज बघायचा आहे. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स, as I said, many interesting things are happening today. My dear sisters and brothers, ते काय म्हणतायत? माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहेत. as I said, many interesting things are happening today. अनेक गोष्टी आज घडत आहेत. are happening today. are happening कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. May I please request you to put your hands close to your heart and close your eyes and feel the child inside you? May I please request you to put your hand close to your heart, close to your eyes and feel the child inside you? मी तुम्हाला आज इथे विनंती करतोय. I request you. May I please request you? म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो. टू पुट युअर हँड्स क्लोज टू युअर हार्ट, तुमचे हात हृदयाशी ठेवा. अँड क्लोज युअर आईज, डोळे बंद करा. अँड फील द चाइल्ड इनसाइड यू, आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. आय एम शुअर यू कॅन. आणि मला खात्री आहे तुम्ही करू शकता. नाव लिसन टू दॅट चाइल्ड. लिसन प्लीज. आता त्या मुलाला तुम्ही ऐका. त्या मुलाचं म्हणणं ऐका. कृपया ऐका. लिसन प्लीज. टुडे आय सी thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas and Martin Luther Kings calling on us. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असं मला जाणवत आहे. लेट अस डेमोक्रटाइज नॉलेज. चला आपण ज्ञानाचं लोकशाहीकरण करूया. आता लेटसचं वाक्य, पूर्ण पाठामध्ये आपल्याला लेटसची भरपूर वाक्य बघायला मिळाली, लेटसने बिगिन होणारी. चला आपण करूया. काय करूया? डेमोक्रटाइज नॉलेज म्हणजे ज्ञानाचं लोकशाहीकरण करूया. आता या वाक्याला ॲड अ क्वेश्चन टॅग करायचं झालं तर कसं कराल तुम्ही? लेटस डेमोक्रटाइज नॉलेज. आणि पुढे काय येईल? पुढे त्या फुलस्टॉपचं दिलेलं वाक्य जसल्या तसं लिहायचं. फुलस्टॉप काढून कॉमा द्यायचा आणि पुढे लिहायचं. लेटसच्या वाक्याचा टॅग नेहमीच काय येतो? शॅल वी. बरोबर आहे. लेटस डेमोक्रटाइज नॉलेज. शॅल वी. पुढचं वाक्य आहे लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस. लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस म्हणजे ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करूया. चला आपण ज्ञानाचं युनिव्हर्सलायझेशन म्हणजे लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस, ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करूया. पुन्हा याचा टॅग काय येईल या वाक्याचा? शॅल वी. टुगेदर लेटस ग्लोबलाइज कंपॅशन. आणि एकत्रितरित्या आपण लेटस ग्लोबलाइज कंपॅशन. चला करुणेचं जागतिकीकरण करूया. अनुकंपेचं किंवा करुणेचं जागतिकीकरण करूया. आता पुन्हा या वाक्याचा टॅग काय येईल? शॅल वी. आता इथे मला काही शब्दांना तुम्हाला अंडरलाईन करायला सांगायला आवडेल. इथे ते लेटसचं वाक्य आहे पहिलं, लेटस डेमोक्रटाइज नॉलेज. आता ते डेमोक्रटाइज त्या शब्दाला अंडरलाईन करा बरं. पुढच्या वाक्यातील युनिव्हर्सलाइज या शब्दाला अंडरलाईन करा आणि त्याच्या पुढच्या वाक्यातील ग्लोबलाइज या शब्दांना अंडरलाईन करा. तिन्ही देखील शब्द आहेत ते व्हर्ब फॉर्म्स आहेत, ते क्रियापद आहेत. ते कोणतं रूप आहे? ते क्रियापद आहेत. लेटस डेमोक्रटाइज नॉलेज. काय डेमोक्रटाइज करूया?
नॉलेज. बरोबर ना, ज्ञानाचं. युनिव्हर्सलाइज काय करायचं, युनिव्हर्सलाइज जस्टिस, न्यायाचं. ग्लोबलाइज करा, काय ग्लोबलाइज करा, कंपॅशन, करुणा किंवा अनुकंपा. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आवाहन करतोय. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आवाहन करतो. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्याचं आवाहन करतो. एक्सप्लॉयटेशनकडून कुठे, एज्युकेशनकडे. एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, शोषण. शोषणाकडून कुठे जायचं आपल्याला, एज्युकेशनकडे. आता एक्सप्लॉयटेशन हा शब्द त्याला क्षण लागलाय, एक्सप्लॉइट पासून एक्सप्लॉयटेशन झालेला आहे, म्हणजे हा नाऊन फॉर्म आहे. आणि एज्युकेशन, एज्युकेट पासून एज्युकेशन, म्हणजे तो देखील नाऊन फॉर्म आहे. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. आय कॉल फॉर अ मार्च म्हणजे काय, ते गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचं मी आवाहन करतो. कुठून कुठपर्यंत, फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. पॉवर्टीकडून म्हणजे गरिबीकडून, शेअर्ड प्रॉस्पेरिटीकडे म्हणजे सामायिक समृद्धीकडे. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे. अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस. आणि कुठून कुठपर्यंत, व्हायलन्स टू पीस म्हणजे काय, हिंसेकडून शांततेकडे. व्हायलन्स म्हणजे हिंसा आणि पीस म्हणजे शांतता. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. लेट अस मार्च, चला आपण आगेकूच करूया, कुठे, अज्ञानातून जागृतीकडे जाऊया आपण. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान आणि अवेकनिंग म्हणजे जागृती. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. चला आपण अंधारातून उजेडाकडे जाऊया. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी म्हणजे चला मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया. लेट अस मार्च, चला आगेकूच करूया. कैलासजी सत्यार्थी यांचं नोबेल पुरस्कार स्वीकृती प्रित्यर्थ हे भाषण आपण पाहतोय. द नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी दॅट वी हॅव सीन. पुन्हा इथे लेटेस्टची वाक्य आहेत. त्यांचा टॅग काय येईल बरं, ॲडेक्वेशन टॅग करायचं झालं तर शॅल बी. सो इन दिस वे वी हॅव सीन अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड मोटिवेशनल लेसन, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह फ्रॉम द लँग्वेज पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. थँक्यू.